नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी। आज आहे रविवार आणि नेहमीप्रमाणे मी चाललेली आहे फिरायला आणि फार्म हाऊस व्हिजिट करायला। तर पुष्पा मूवी मधील लाल चंदन तुम्हाला दाखवते। जे चंदनची झाडं दाखवली होती ना, तर ते पहिला दाखवते तुम्हाला। तर हे आहे चंदनचं झाड, रक्तचंदनचं झाड। आणि हे आहे ते कुठलं सेंटेड चंदन असतात। अच्छा, हे वासाचं चंदन। आणि बाकीच्या झाडाबद्दल ना सरच सांगतील, कारण की मला एवढं माहित नाही। सर मला सांगणार, मी तुम्हाला सांगणार, असं करण्यापेक्षा ना। हा कढीपत्ता आहे। परत हा लिंबूतला मोठावाला लिंबू, एडी लिंबू। हा साधा लिंबू आहे। अच्छा, इकडे साध्या लिंबूचा। आणि मी आज ना अशा ठिकाणी आले जिथे ना मोरापासून म्हणजे कोंबडी, मोर सगळे पक्षी आहेत। अल्टिमेट मेंटेन केलं त्यांनी, म्हणजे घर पण आहे त्यांचं, फार्म हाऊसच म्हणा। सगळ्या प्रकारची झाडं फळांची आणि उत्कृष्ट असं डेव्हलप केलेलं आहे ते, खूप सुंदर। हा मोसंबी आहे, इकडे मोसंबीचं झाड, मोसंबीचं झाड। आणि इकडे मोर बघा आमच्या बरोबरच फिरतायत। हे बघा इकडे, ते जवळ येत नाहीत, कारण की मी जवळ फोन घेऊन गेले की ती लांब जाणार। हे कसलं? सुपारी। अच्छा, हे वाले सुपारी, ती पपई आहे, रेग्युलर नारळ, ती जांभळ आहे मोठी ती। ते मोरांसाठी केले कोंबडी। ही कसली? ही मोठी त्याला पाहिजे तसं कटिंग करता येते। शोला बा ह्याला असतात रे, चिमण्यांची घरटी आहेत सगळ्यात, चिमण्यांची। एकदम जाळीसारखं असल्यामुळे तिथे त्यांना ते भर पडतं। बोललात तरी चालेल तुम्ही, पण त्यांना समजायला जलफळ येते का? शिवरी येते, कोंबड्यांचं ते आहे। अच्छा, आंब्याला मोहर आलाय। कुठला आंबा? राहू आंबा, पायरी, अंगुरी मधला। अंगुरी ते हे नव्हतं का? सोप आहे ना? नाही, ती शिवपू आहे। शेपूची भाजी? मला असं बडीशेप सारखी आहे, आमच्या दारात किती एवढी मोठी शेपू। आता तुम्ही बनवलं होतं ते कुठलं? गवतीची आणि तुळस। ही फणसाची भाजीपाला, फळं वगैरे सगळं भारी आहे, एक नंबर काम आहे सरांचं। हे लावलेलं, इकडे शेपूची भाजी आहे बघा, भारी काम आहे। आता सगळं आम्ही एका बाजूने कोंबड्याला घालतो। हे सगळं कोबीज फ्लावर, कोबीज। या कोबीज दाखवते तुम्हाला। येतात सर सफरचंद इथे? सफरचंद आहे आणि किवीज आहे। अच्छा, हे कसलं किवी? हे किवी आहे, हे सफरचंद आहे। हे आत्ता लावलेले आहेत का झाड? हो। फळं किती वर्षांनी त्याला काय? त्याला काय 5-6 वर्षात फळ, 2-3 वर्षात चालू। हा आंबा आहे, नाही भेंडी आहे। हे बघा भेंडी लागलेली बघा। एवढे छोटे छोटे झाले ना, एवढे मोठे भेंडी बघा केवढी मोठी। काट्याची भेंडी आहे, काट्याची नाहीये, साधीवालीच आपण खातो तीच आहे। हे शेपूची झाड आहे ती। मला ह्याचं ना बडीशेप सारखा वास आला। बडीशेप सेम असेच असते, ते फक्त सेंटेड असते। आणि ही पण वास ह्याचा पण येतो। आपण आहे काय ते ओरडाले ना, ते आपण काय त्याला नको धरू, नाही ते हात नको लावू, एकदम चांगला करतो पक्का ते, एकदम निघतात। अच्छा, गुळगुळीत वाटतंय। हात लावायचं नाही का तसं? हात लावायचं नाही, पण आता काय करू? इथं पालक आहे आणि ते काय खाते माहिती आहे का? हरभरा खायला। पुढे गेले की ते हलणार ते।
उभे राहा इकडे बघ पटकन. हे बघा पत्ता गोबीचं फूल केवढं मोठं आहे. तयार आहे भाजीसाठी पण तयार आहे तो. काढताना उचपून काढायचं का हे एवढंच काढायचं? तुला खालनं पहिला काढायचं आणि नंतर मग पाणी कट करायचं. काढाय की नाही? एक पाहिजे. हे फ्लॉवर आहे का? हे काय आहे? हे फ्लॉवर आहे का? बघा असं असं कुठलंही औषध मारलेलं नाही, पूर्ण ऑर्गॅनिक. आज मी भाजी खरेदी करायला आली. भारी काम आहे सर. मग काय म्हणून सांगायला सर ना, आम्ही पण येतो इकडेच. इकडे वांगी पण लागली. हे बघ. कोण म्हणतं शेतीतून उत्पन्न नाहीये? हे बघा 2 एकरमध्ये फार्म हाऊस, प्रत्येक प्रकारची झाडं, फळं, भाज्या, कुक्कुटपालन, मोरपालन सगळं एकाच ठिकाणी केलेलं आहे. सिटीमध्ये कसं मॉलमध्ये भाजी येते किंवा मार्केटमध्ये येते, ते आपण घेऊन येतो आणि भाजी करतो. पण हा जो अनुभव आहे की नाही, शेतकरी पूर्ण प्रोसेस त्याचं करून स्वतःच्या हातची भाजी न त्या औषध फवारणी करता हा अनुभव असतो ना, तो वेगळाच असतो. आणि मी ज्यांना भेटायला आज आले ना, 2 वर्ष टाइम चांगला मिळाला सर आहेत, शिक्षक आहेत. कोरोनाच्या पिरियड मध्ये 2 वर्ष चांगला टाइम हाऊस आहे. अच्छा, त्याला म्हणजे पौष्टिकपणा चांगला मिळाला मातीमुळे. पानच कसली भारी. अच्छा हे दाखव जरा. पानच कसली भारी आहे बघा ना, पूर्ण असं गट्टूच्या गट्टू. लागले छोटे छोटे आहेत आता. दिवस कसा निघून जात असेल ह्याच्यामध्ये, एवढ्या फिरण्यामध्येच समजत नसेल ना सर. त्यांचं रोजचं रुटीन आहे शुभांगी. ते भाजी काढताय का बघा. कशी काढायची? पालक आहे का? बाजारात शेळा दिसतोय रे तुला, म्हणून ओळखत नसेल तुला. चांगली तोड, ती खराब झालेली तोडशील नेमकं. किती मजुरी आहे? मजुरी किती तुला? मजुरी आता सर देतील ती. पालकची भाजी ताजी ताजी आज संध्याकाळी करायला. भाजी खायची आहे ना, तोडा भाजी तोडा. हिरवागार पालक, एवढा सगळीकडे पालक आहे. आणि पालकाची भाजी आज संध्याकाळी तोडून, हा पहिल्यांदाच अशी संध्याकाळी भाजी होईल की पालक ताज्या ताज्या शेतातनं काढून. हा लालमट, पण असं तोडून लगेच वगैरे नाही हो. मी बाजारातून पालक आणते ना, तो असा कसा दिसतो, आणि हा किती टवटवीत असं दिसायला लागलाय. तिकडं कोबी आहे आणि काही काहीतरी झाडं पण आहेत. टॅमॅटोची झाड आहेत. काढून नेत असेल लोक रस्त्यावर. कोण नेणार आहे तसं असं. तिकडे भावाचं घर आहे. अच्छा, तो एकदा द्या इकडे. ती माझी जुनी आमची गार्डन. भावाच्या वाटणीला गेले. आंबा, कसला आंबा दिसते बघा झाड ते. अच्छा, त्या बंगल्याला इकडचा व्ह्यू असतोय. हा हा हा. आपली नारळीची बाग पण खाली आहे. तर नेक्स्ट खालची अशी झालेली पानं तोडू नका.
असे पिकल्यासारखे. त्यावेळेला मधली थोडा मधली. हे काय मुळा आहे काय? हा मुळा आहे, मध्ये आहे हा, हा वाला. नाही नाही, त्याला तर बिया लागली. म्हणजे ही पालकच आहे काय तो पण? पालकाला तर ते हे वाला काय? मी म्हटलं मुळ्याची झाड आहे वाटतं. हे झाड आहे सुपारीचं आणि ही ओली सुपारी आहे आणि तिथं तुम्हाला वाळत घातलेली सुपारी पण दाखवते. ह्या फुलाचा कलर काय वेगळाच वाटतो. आहे का चालू? मला दिसत नाही. इकडे मोगरा आहे. मोगराच आहे ना? मोगरा. रात्राने मध्ये आणि फुलल्यानंतर कसला भारी वास येत असेल सगळीकडे. म्हणजे असं थांबू वाटत नाही. आणि ही बघा, ही सुपारी तिथे तुम्हाला मी झाडाला दाखवली होती की नाही, ती ही सुपारी आहे. वाढले तिथे, ती ओली आहे. ह्याचं साल अजून ओलं आहे. हे जरा जड वाटतं. हा, इथं मी घेतला होता आता. एका मीटर 2 फुलं असतात. पांढऱ्या कलरचं फ्लावरला ह्या लाईनीला जे आहेत ना, ते सगळी फुलांची वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. खाऊची पानं, सुपारी, पुन्हा सगळ्या प्रकारचे मोगरा वगैरे सगळी फुलं आणि एक थोडीफार पुन्हा इथे चंदनची झाडं. ब्रह्मकमळ दारात होतं ना. होय, ब्रह्मकमळ म्हणजे ते हे झालं पांढरं पांढरं पांढरं. पांढरं नसेल तर मग दुसरं झाड असेल. ब्रह्मकमळात व्हाईट कलरचं येतं ते फुलते. छोटी छोटी कसली भारी फुलं वाटते. हे चंदन आहे काय? अजून याला स्मेल नसेल. त्याचं कसं आहे, आतला जो गर असतो त्यालाच हे लाल असते. उघडून लावतात ना सगळ्या औषधी. त्याला मोठं झालं ते लागल्यावर असं मुक्का मार लागल्यावर लावतात ना. हो. ते जर आमचं जर झाड झालं त्याचं एक 9,000 रुपये किलो त्याचं हे आहे. अहो, तुम्ही रोज डेला फुल दिला नव्हता. द्या. इकडे खाऊचं आपलं पाणी. आज ना खरंच मी आज एवढ्या भारी ठिकाणी आले की नाही. आज सगळे म्हणजे फळांपासून फुलांपर्यंत, परत भाज्या सगळ्या एका ठिकाणी. आणि आत्ता मी आहे जस्टमध्ये म्हणजे पेरूच्या बागेमध्ये. तर पेरू पण लागलेत, ते पण दाखवतो तुम्हाला. आता एक तोड झाला आहे मोठे मोठे पेरूचे. हे बघा, एक छोटावाला आहे इथे आता, कारण की आता पुन्हा लागत आहेत. ही सगळी एवढी मोठी आहे बघा, ही एवढी सगळी पेरूची बाग आहे. ॲक्च्युली माझ्या फोनला काय प्रॉब्लेम झाला, कारण की ऑलरेडी मी तिकडच्या बाजूला ना खूप सारे व्हिडिओ वगैरे केले. त्याच्यामुळे बहुतेक ना स्टोरेज फुल झाले वाटतं आणि व्हिडिओ होत नाही. मिस्टरांना म्हटले तुमचा फोन द्या, आणि मग त्यांच्या फोनला व्हिडिओ करते आत्ता मी. ते दोघं चाललेत तिकडून. आणि ही जी काही सगळी आहे ना बाग, फळांची बाग असू देत, भाजीपाल्यांची असू देत, किंवा पोल्ट्री फार्म सगळं आहे ना, तो आहे ह्या सरांचा. हे सर आहेत. तर आज मी त्यांना भेटायला आले होते. एवढ्या उन्हातून आम्ही फिरून फिरून सगळं पाहायला लागलोय. मिस्टरांनी तिकडे भाजी काढून घेतली, पालेभाजी, पालक, बेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी. खाऊ शकतो ना पण बाळा, ते झालं की खाता येतं. ब्लूबेरीचं हे ह्याला हेच लागतंय का? तेच मोठं होते. ते आता मोहर आलाय, लाल होते पहिले, नंतर ब्लॅक होते.
हे बघा इथे ब्लूबेरी मेडिसिन्स मध्ये ते लिक्विड जर कंपन्या बनवतात त्याच्यामध्ये काय. अच्छा, तर आता ना आपण जाऊया सावलीला जरा. चला आता तुम्हाला दाखवते मी कॉफीचं झाड, जे की आपण कॉफी मस्तपैकी करून पितो ना त्याचं झाड. तर हे बघा, हे आहे कॉफीचं झाड. पहिल्यांदाच मी पण पाहते आणि कशी याची म्हणजे कशी कॉफी तयार होते ना ते मला सर सांगतायत. कुठल्या पद्धतीने ह्याला मोहर वगैरे आलेला आहे आणि छोटी छोटी फळं वगैरे असतात, ते त्या फळांपासून कॉफी बनते. सर थोडीशी मला माहिती देत होते. इथं थोडासा आवाज होता म्हणून मी साऊंड जरासा बंद केला होता. मी स्मेल घेऊन बघत होते की कॉफीची स्मेल येते का. आज खूप प्रकारची झाडं बघितली मी पहिल्यांदाच, म्हणजे ऐकली होती पण पाहिली नव्हती, पण आज खूप प्रकारची झाडं बघायला मिळाली. सगळ्याच्या सानिध्यात राहताय म्हणायचं तुम्ही. येईल का? जा की जवळ जा, जवळ जा, त्याला काय धरायला जाऊ नकोस. ते काय मांजर नाही. तसंच घ्या त्यांच्यावर. तुम्ही पण पकडत नसा त्याला, पकडत नाही कवा तरी उडायला धरून ठेवायला लागते वर. खूप दिवसापासून माझी इच्छा होती की समोर असं माझं एकदम मोर दिसावं, आणि ते बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला पण असाल की मोर मला दिसता दिसता राहून जातात. तर आज मी प्रत्यक्षाने मोराला भेटायलाच इथे आले, असं म्हणायला काय हरकत नाही है ना. 18 सालापासून आम्ही लावलं, म्हणजे 5-6 वर्षातलं हे डेव्हलप करण्यात इथं पूर्ण कळंबीची मात्याने सोडलेली होती. काही नव्हतं पुढे. कसं आहे विक्री कसं हे जे एका दिवसाचं पिल्लू जे असतं ते 1 डोस देतो आम्ही पहिला. ते 40 रुपयाला असतं, 40-35 रुपये. आणि 1 महिन्याचं झालं तर 100 रुपयाला. तर आम्ही 6 डोस दिलेले असतात. म्हणजे परत त्याला कुठलाही डोस वगैरे किंवा औषध उपचार काय करावं लागत नाही. हे जे पोल्ट्री आहे ना ती आहे अंडी देणाऱ्या कोंबड्या असतात ना, तर त्यांच्यासाठी आहे ही. म्हणजे आपण चिकन बनवतो ह्याची नाही आहे. तर ह्या सगळ्या ब्लॅक बघा ना कोंबड्या कसल्या भारी भारी पाळणाऱ्या कोंबड्या. आणि ह्यांचं ना खूप म्हणजे असं मोठा प्रोजेक्ट आहे, तो अजून डेव्हलप चालू आहे, काम चालू आहे. ही सगळी पिल्ली इथे आहे, छोटी पिल्ली, आणि पलीकडच्या बाजूला आहेत ह्यांच्यापेक्षा मोठी पिल्ली. पिल्ली नाही, कोंबड्या म्हणू शकतो आपण. ह्या बघा इकडे ह्या एक सारख्या ब्लॅक कलरच्या कसल्या भारी दिसत होत्या मी त्या आतमध्ये पोल्ट्रीमध्ये. तर मिस्टरांना मी आतमध्ये पोल्ट्रीच्या आतमध्ये पाठवून दिलं होतं, कारण की ह्या गेट उघडल्यानंतर ह्या कोंबड्या डेली संध्याकाळच्या बाहेर सोडल्या जातात. मग आता आम्ही दुपारी गेले, मग त्यांना वाटेल की चला संध्याकाळ झाले, गेटच्या बाहेर चला, बाहेर येतील म्हणून मिस्टरांना फक्त आतमध्ये पाठवलं होतं फोटो काढायला. ह्या सगळ्या ब्लॅक कलरच्या. आता ही झाली पोल्ट्री. आता तुम्हाला दाखवतो मच्छी पालन, मासेवाले. हे बघा इकडे हे मोठं तळ आहे, विहीर आहे, स्विमिंग टँक आहे. म्हणजे इथेच नाही आहे, स्विमिंग टँक वेगळीकडे आहे, आणि इथं मच्छी पालन पण केलं जातं. तर मी आत्ताच त्यांनी मच्छी सगळी काढल्या होत्या, त्याच्यामुळे आम्हाला जास्त काही मच्छी दिसल्या नाहीत, पण थोड्याफार दिसली छोट्यावाल्या. इथे ना पोल्ट्रीच्या बाजूला वगैरे त्यांनी जास्त करून फ्लावर आणि कोबीज आणि पालेभाज्या का लावलेल्या आहेत माहिती आहे का. तर इथे कांदा वगैरे आहे. ते कोंबडींना ना रात्रीचे म्हणजे संध्याकाळच्या टायमाला बाहेर सोडतात, आणि त्यांच्यासाठी खास करून त्यांनी हे पालेभाज्या आणि भाज्या लावलेल्या आहेत कोंबडींच्यासाठी. मोराबरोबर फोटो नाही माझा निघत आहे. त्या दिवशी आमच्या समोर गाडीमध्ये मी होते ना, तर पुढे होता, गाडीतनं उतरल्यावर ते गेलं. 1 तासभर आम्ही थांबलो होतो, येईल बाहेर म्हणून, पण काय आलं नाही. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू सो मच प्रकाश सर, एवढं सुंदर ठिकाणी मला आज बोलवल्याबद्दल आणि एवढं चांगलं दृश्य दाखवल्याबद्दल, एवढ्या चांगल्या चांगल्या फळांची फुलांची माहिती दिल्याबद्दल, आणि खास करून ना शेतातली भाजी आम्ही आता घरी नेण्यासाठी काढणार आहे त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. आणि मोर मला काय जवळ येऊ देत नाहीये,
तर मिस्टर मला बोलले की मांजर नाही आहे ते मोर आहे. तर ठीक आहे, चलो बाय बाय, टेक केअर. अजून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू सो मच.